लॅपटॉपचा तुम्ही ऑन करेना झालाय केविकेचा. लॅपटॉप होस्ट झाला झाला झाला. लाईव्ह झालंय सर, सुरू करा. सर्वांना नमस्कार. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना, तर आपण बघतोय की आजकाल शासनाचं अन्न प्रक्रिया उद्योगाला फार मोठा हातभार लावण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करत आहे. तसंच देश पातळीवर पण अन्न प्रक्रिया उद्योगाला फार स्कोप आहे. तर यामध्ये अन्न प्रक्रिया करत असताना त्या बाबतच्या योजना कोणत्या आहेत, त्याचं अवलंबन आपण कसं करायचंय शेतकऱ्यांनी किंवा महिलांनी, हे प्रक्रिया उद्योग उभे करताना आपल्याला शासनाचं काय अनुदान मिळेल आणि कशा पद्धतीनं मिळेल, तर त्यामध्ये योजनेचे उद्देश काय आहेत, त्याची पात्रता निकष काय आहेत, लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे, तसंच त्या योजनेची कार्यपद्धती कशी चालणार आहे, याबाबत आमचे विषय विशेषज्ञ डॉक्टर कल्याण बाबर, अन्न तंत्रज्ञान प्रक्रिया या विषयाचे विशेषज्ञ आपल्यास या वेबिनार दरम्यान मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण सर्वांनी तसंच या कार्यक्रमामध्ये आणखी आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती कशी आहे, तसंच एक जिल्हा एक उत्पादन यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यासाठी काय स्कोप आहे, तर याविषयी सुद्धा डॉक्टर कल्याण बाबर आपणास मार्गदर्शन करतील. तर जास्त वेळ न दवडता मी डॉक्टर कल्याण बाबर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना या योजनेविषयी सविस्तर माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या केविके मार्फत जिल्ह्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग चांगला नावारूपास यावा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि कल्याण बाबर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. कल्याण बाबर सर प्लीज. येस, धन्यवाद डॉक्टर बाबर सर. आजच्या या आपल्या ऑनलाईन प्रशिक्षणादरम्यान आजच्या दिवसामध्ये कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा आपण जे प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा विषय आहे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना. तर याच्यामध्ये आपण या प्रक्रिया उद्योगामध्ये याची योजनेची कशी अंमलबजावणी होते, तसेच त्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यातून काय फायदा मिळणार आहे, तसेच जे निकष आहेत, पात्रता निकष आणि कोणकोणत्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होऊन राज्यस्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन त्याचं कशा पद्धतीनं कोणत्या वेबसाईटवर करायचं याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सदरहू आजचं जे ऑनलाईन सेशन जे आहे जवळपास 33वा सेशन या शेकरू टीव्ही मार्फत आम्ही इथं कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमानाने घेत आहोत. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतोय. नमस्कार सर्व शेतकऱ्यांना, माझा नमस्कार. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी, प्रगतशील शेतकरी, महिला बचत गटाचे काही सदस्य, तसेच FPO चे सदस्य, या सर्वांचं आजच्या या ऑनलाईन प्रशिक्षणादरम्यान स्वागत. आजचा विषय जो आहे तो प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना या मार्फत आपण कसा त्याचा फायदा घेऊ शकतो आणि याचा काय उपयोग आपल्या बिझनेस करताना किंवा उद्योग करताना होऊ शकतो त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. प्रक्रियेबद्दलची काही टेक्नॉलॉजी असेल या संदर्भात चर्चा न करता आज आपण त्याच्यासाठी काही संयुक्त योजना आहेत या दरम्यान आपण आज चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेचा जो काही उद्देश आहे, सध्या कार्यरत असलेले वैयक्तिक असतील, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे जे काही छोटे छोटे उद्योग असतील, शेतकरी उत्पादक गट असतील, कंपन्या असतील, संस्था किंवा स्वयंसहायता गट असेल,
किंवा उत्पादक सहकारी संस्था असेल याची पतमर्यादा वाढवायचं जो काही उद्देश या योजनेपाठीमागे आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गटांनी, स्वयंसहायता गट असतील, उत्पादक सहकारी संस्था असतील, यांनी निर्माण केलेल्या उत्पादनांचे ब्रँडिंग असेल किंवा विपणन असेल यांचं बळकटी करून त्यांना संघटित क्षेत्रामध्ये आणून त्यांची काही पुरवठा साखळीशी काही जी जोडणी आहे या जोडणी करण्याचा उद्देश या योजनेच्या पाठीमागे ठेवलेला आहे. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बरेचसे उत्पादनं तयार करत असतो पण त्याचं ब्रँडिंग आणि विपणन आपल्याकडून होत नाही. त्याच्यासाठी जे सहाय्य आहे ते सहाय्य या योजनेमार्फत आपल्याला करता येऊ शकतं. त्याच्यानंतर सामायिक प्रक्रिया युनिट असतील, प्रयोगशाळा असेल, साठवणूक केंद्र असेल किंवा पॅकेजिंग युनिट असेल आणि या सर्वांसाठी लागणारे काही जी विपणन सुविधा असतील, तसेच उद्योग वाढीच्या सर्वकष सेवांचा जो सूक्ष्म उद्योगांना लाभ मिळवून देण्यासाठीचा उद्देश या पाठीमागे आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील काही संशोधन आणि प्रशिक्षण संस्था असतात, या संस्थेचं बळकटीकरण करण्यावर सुद्धा या दरम्यान भर देण्यात आलेला आहे. सूक्ष्म उद्योगांनी व्यावसायिक आणि तांत्रिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी या योजनेचा आपण वापर करू शकतो. यासाठी एक प्रयत्न म्हणून या योजनेची व्याप्ती वाढवलेली आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं या योजनेची व्याप्ती असं पाहायला गेलं तर सूक्ष्म उद्योगांना संघटित क्षेत्रात आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आजकालच्या याच्यामध्ये बाकीचे जे उद्योग आहेत ते संघटित क्षेत्रामध्ये येऊन त्यांची प्रगती होत आहे, परंतु काही छोटे छोटे उद्योग आहेत, सूक्ष्म उद्योग आहेत, त्यांना या संघटित क्षेत्रामध्ये अजून वाव मिळाला नाही. त्याच्यामुळं संघटित एकत्र येऊन त्यांची प्रगती कशी करता येईल, त्यांना सुविधा कशा पुरवता येतील अशा पद्धतीची व्याप्ती या योजनेपाठीमागे आहे. त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत नाशवंत किंवा अतिरिक्त कृषीमाल जसं की फळ भाजीपाला आहे, अन्नधान्य आहे, कडधान्य आहे, तेलबिया आहे, मसाला पिकं असतील, मत्स्य व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा किरकोळ वन उत्पादन असतील, अळंबीसारखं उत्पादन असेल, या सर्वांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. खरं तर किरकोळ वन उत्पन्न जरी आपण म्हणालो तरी काही जे आदिवासी जिल्हे असतील किंवा ज्या ठिकाणी वनाचं क्षेत्र जास्त आहे अशा ठिकाणी वन उत्पादन जास्त प्रमाणात येऊ शकतात आणि त्याला बाजारामध्ये जास्त मागणी आहे. त्याच्यानंतर केंद्र आणि राज्यांच्या खर्चाचं जे काही प्रमाण आहे ते 60 ते 40%, 60% केंद्र शासन आणि 40% राज्य शासन अशा मार्फत याची विभागणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 2020 ते 21 या सालापासून ही योजना सुरू झालेली आहे आणि जवळपास 2024 ते 25 या 5 वर्षामध्ये या योजनेचं अंमलबजावणी होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही योजना राबवताना एक जिल्हा एक उत्पादन हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक जिल्हा एक उत्पादन सध्या स्थितीला जिल्ह्यानुसार उत्पादनांची लिस्ट शासनामार्फत कमिटीमार्फत तयार करण्यात आलेली आहे. तर त्याच्यावर भर देऊन त्या योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनावर भर देऊन तुम्ही या योजनेचा फायदा करून घेऊ शकता. त्याच्यानंतर समूह आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. कारण एका इंडिव्हिज्युअली उद्योजकांना काम करणं आणि एकत्र समूह आधारित येऊन काम करणं याच्यामध्ये बराच फरक आहे. त्याच्यामुळं एकत्र येऊन समूह आधारित जर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग असेल तर त्यांना प्राधान्य इथं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर काही सामायिक पायाभूत सुविधा पुरवणं अत्यंत आवश्यक असतं आणि या ज्या सामायिक पायाभूत सुविधा आहेत हे पुरवण्यासाठी याकरता बँक कर्जाशी निगडीत काही जे अर्थसहाय्य जे करण्यात येणार आहे ते बँक कर्जाशी निगडीत आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ही जी सिस्टीम आहे क्रेडिट लिंक सिस्टीम आहे. तुम्हाला प्रत्यक्षरित्या बँक कर्जामार्फत याची जी काही सहाय्य आहे हे आर्थिक सहाय्य दिलं जातं. त्याच्यानंतर प्रकल्प खर्चाच्या 35% तुम्हाला अनुदान याच्या मार्फत तुम्हाला मिळू शकतं आणि जास्तीत जास्त 10 लाखाच्या मर्यादेपर्यंत अनुदान या योजनेमार्फत करण्यात येऊ शकतं. त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा चार्ट इथं मला थोडासा दाखवा असा वाटतो. योजनेचा जो भौतिक आणि आर्थिक लक्ष्यांश जो आहे तर तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्राची आकडेवारी आणि देशाची आकडेवारी याच्यामध्ये किती फरक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणारा जो आर्थिक निधी आहे आणि उपलब्ध जो निधी आहे आणि त्याच्यातून तुम्ही
तुम्हाला किती फायदा उचलता येऊ शकतो ही इथं तुम्ही या फिगरद्वारे आपल्याला कळू शकतं. म्हणजे सध्या स्थितीला आपल्याला जो आर्थिक लक्ष्यांश किंवा आर्थिक नफा किंवा आर्थिक फायदा आपल्याला जो या योजनेमार्फत करून घ्यायचा आहे तो जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 20,130 लक्षांश म्हणजे एवढे आपल्याला रुपये कोटी आपल्याला येणं आहे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर तो आकडा किती आहे आणि 20-21 ला किती होता 21-22 ला तो किती झाला 206 पर्यंत तो गेलेला आहे. म्हणजे अजून आपल्याला शेतकरी असतील त्याच्यानंतर महिला बचत गट असतील FPO असतील किंवा उद्योजक असतील त्यांना अजून भरपूर वाव आहे की याच्यातून तुम्ही फायदा घेऊन तुमच्या उद्योगाची उभारणी करून पायाभूत सुविधांचा विकास करणं शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने जे घेतलेले आहेत केंद्र शासनाची काही जी 29/7/2020 रोजी या योजनेला जी मंजुरी मिळाली आणि त्याच्यानंतर 23/12/2020 जे काही राज्य शासनाचं जे काही पत्र होतं त्याच्यानुसार या योजनेला मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर राज्य शासनाचे काही जे पत्र होतं त्याच्यानुसार त्यांनी वेगवेगळे विभाग केले. नोडल विभाग असतील त्याच्यामध्ये मग नोडल विभाग कृषी विभागाला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर नोडल एजन्सी जी आहे कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुण्यांना दिलेली आहे आणि नोडल अधिकारी जे आहेत या योजनेचे जे संचालक कृषी प्रक्रिया व नियोजन कृषी आयुक्तालय पुणे हे आहे. त्याच्यामुळे या संदर्भातली काही जी महत्वाची माहिती असेल त्याच्यानंतर या संदर्भातली काही अंमलबजावणी आहे ती या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच की बाबा या गोष्टीचा फायदा आपल्या प्रक्रिया उद्योगामध्ये करता येऊ शकतो. त्याच्यासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपण आजचं हे चर्चासत्र आजचं प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं आहे. त्याच्यानंतर या योजनेतील घटक कोणकोणते आहेत तर या योजनेतील घटक एक वैयक्तिक जो शेतकरी असेल किंवा कंपनी असेल किंवा संस्था असेल किंवा कार्यरत असतील किंवा नवीन तयार करू पाहणारा काही उद्योजक असेल तर नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना सुद्धा यामध्ये सहाय्य करण्यात येऊ शकतं. त्याच्यानंतर ज्या काही सुविधा मिळणार आहेत त्याच्यामध्ये उत्पादनांचं ब्रँडिंग असेल किंवा विपणन असेल याच्यासाठी सहाय्य करणं. त्याच्यानंतर मनुष्यबळ विकास प्रशिक्षण आणि संस्थांच्या बळकटीकरणासाठी जे सहाय्य मिळणार आहे ते बँक कर्जाच्या निगडीत तुम्हाला याच्यातून सहाय्य मिळणार आहे. त्याच्यानंतर मजबूत प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणं हा एक सुद्धा एक घटक या महत्वाचा या योजनेअंतर्गत आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक लाभार्थी जर म्हणालो तर एकूण प्रकल्प ज्यावेळेला आपण प्रकल्प उभा करतो त्याच्यासाठी बरीचशी मेहनत घ्यावी लागते. त्याच्यासाठी एकूण प्रकल्प किमतीच्या 35% आणि जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत कर्ज बँक कर्जाशी निगडीत अनुदानाचा लाभांश लोकांना मिळू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे की बँक कर्जाशी निगडीत हा अनुदानाचा लाभ आहे आणि त्याच्यानंतर प्रकल्प किमतीच्या 35% आणि जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत आपण त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करू शकतो. त्याच्यानंतर लाभार्थी गुंतवणूक किमान त्याच्यामध्ये 10% असणे आवश्यक आहे आणि उर्वरित मग जी रक्कम आहे ते बँकेचं कर्ज म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. याच्यामध्ये प्रकल्प आराखडा तयार करणे कौशल्य प्रशिक्षण घेणे बँक कर्ज किंवा FSSAIचं जे लायसन असेल उद्योग आधार असेल किंवा इतर परवाने असतील तर या काढण्यासाठी सुद्धा योजनेअंतर्गत मदत या उद्योजकांना केली जाते. त्याच्यानंतर जे एक जिल्हा एक उत्पादन ही जी काही योजना आहे एक जिल्हा एक उत्पादन याच्या अंतर्गत नवीन प्रकल्पांना प्राधान्य देणे किंवा कार्यरत असलेल्या उद्योजकांचं विस्तारीकरण किंवा त्यांची स्तरवृद्धी किंवा आधुनिकीकरण करण्यासाठी सुद्धा जो लाभ आहे तो याच्या अंतर्गत देण्यात येऊ शकतो. त्याच्यानंतर वैयक्तिक लाभार्थीच्या काही पात्रतेच्या अटी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणताही उद्योग जो आहे तो सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कार्यरत असणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या अस्तित्वाचं काही उद्योगाचं वीज बिल आहे हे वीज बिल कार्यरत असावे. त्याच्यानंतर असंघटित उद्योग असावा किंवा त्यामध्ये 10 पेक्षा कमी कामगार असावे. सगळ्यात महत्वाचं हे आहे की एक जिल्हा एक उत्पादनाला प्राधान्य. जर तुम्ही आता वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनाची लिस्ट शासनानं जाहीर केलेली आहे त्याच्या अंतर्गत जर तुम्ही काम करत असाल तर अशा उद्योजकांना एक जिल्हा एक उत्पादन या अंतर्गत त्यांना त्या लाभ मिळण्यासाठी प्राधान्य देण्यात येऊ शकतं. त्यानंतर वैयक्तिक मालकीची किंवा भागीदारी संस्था
असली तरी चालू शकते. अर्जदाराचं वय किमान 18पेक्षा जास्त, शैक्षणिक पात्रता जी आहे ती किमान 8वी पास असणं आवश्यक आहे. कारण उद्योजक होण्यासाठी वय आणि पात्रता लागत नाही, परंतु एक शासनाची काही नियमावली आहे त्याच्या अंतर्गत अर्जदाराचं वय 18पेक्षा जास्त आणि शैक्षणिक पात्रता 8वी पास असणं आवश्यक आहे. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला आर्थिक मदत मिळू शकते. नाहीतर आपण काय होतं, ज्या वेळेला आपण लाभ मिळायचा आहे म्हणून आपण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिनिहाय जर आपण ऍप्लिकेशन केलं तर तसं होत नाही. कुटुंबातील एकाच व्यक्तीला आर्थिक मदत मिळू शकते. एकूण प्रकल्प खर्चाच्या 10% रक्कम भरायची आणि बँक कर्ज घेण्याची क्षमता पण असणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण ज्यावेळेला प्रकल्प आराखडा करतो किंवा DPR करतो, त्यावेळेला जागेची किंमत त्या प्रकल्प खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, हे पण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं आहे. स्वयंसहायता गट असतील, शेतकरी उत्पादक संस्था असतील, कंपनी असतील किंवा सहकारी संस्था असतील, यांना कशी मदत केली जाते, तर त्यांना कोणताही उत्पादित पदार्थ आहे तर त्याची मूल्य साखळी विकसित करायची असेल किंवा कोणते क्रॉप असेल तर त्याची मूल्य साखळी विकसित करण्यासाठी मदत असेल, त्याचं मूल्यवर्धन, व्हॅल्यू ॲडिशन असेल, वेगवेगळे पदार्थ तयार करणं असेल, त्याचं ग्रेडिंग असेल किंवा पॅकिंग असेल, त्याच्यानंतर त्याची साठवणूक असेल किंवा असे काही गृहसामायिक पॅकेजिंग असेल, तपासणी, प्रयोगशाळा असतील, या सर्वांसाठीचा लाभ या अंतर्गत देता येऊ शकतो. प्रकल्प किमतीच्या 35% बँक कर्जाशी निगडीत लाभ याच्यामध्ये मिळतात. त्याच्यानंतर प्रशिक्षण सगळ्यात महत्वाचं जे आहे ते प्रशिक्षणासाठी 100% अनुदान यामार्फत देता येऊ शकतं. कारण ज्या वेळेला स्वयंसहायता गट असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, याच्यामध्ये वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्यावेळेला जॉईन होतात, त्याच्या वेळेला त्यांना प्रशिक्षण देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हा एक मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे की जे सदस्य असतील त्यांना प्रशिक्षित करणं महत्वाचं आहे. मग प्रशिक्षित करण्यासाठीचा जो काही खर्च आहे, त्याची काही सोयी सुविधा आहे, त्याच्यासाठी त्याच्यावर होणारा जो खर्च आहे त्याच्यासाठी 100% अनुदान किंवा लाभ हा त्या स्वयंसहायता गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळू शकतो. याच्यामध्ये सुद्धा एक जिल्हा आणि एक उत्पादन, मी सगळ्यात शेवटी तुम्हाला एक जिल्हा एक उत्पादनाची लिस्ट मी तुम्हाला प्रत्येकाला दाखवतो. तर या अंतर्गत जे काही प्रकल्प असतील सगळ्यामध्ये असतील, मग त्यांना या प्रकल्पामध्ये प्राधान्य आहे, हे सगळ्यात महत्वाचं. कार्यरत असलेल्या प्रकल्पांचं विस्तारीकरण करणं, म्हणजे सध्या जे काही आता एक्झिस्टिंग मध्ये आहे त्यांचं विस्तारीकरण, त्यांची स्तरवृद्धी किंवा त्यांचं आधुनिकीकरण किंवा त्याच्यामध्ये काही इन्स्ट्रुमेंट नवीन घ्यायचे असतील, काही प्रकल्पाचं एक्सटेन्शन करायचं असेल, काही नवीन लाईन काढायची असेल किंवा त्याची स्तरवृद्धी करायची असेल, तर अशा गोष्टींसाठी या योजनेअंतर्गत लाभ देय आहे. गटाची आणि संस्थेची उलाढाल जी आहे ती किमान 1 कोटी आवश्यक आहे. प्रस्तावित प्रकल्पाची किंमत सध्याच्या उलाढालीपेक्षा जास्त नसावी. कारण काही वेळेला काय होतं, जी आपली सध्याची उलाढाल आहे त्याच्यापेक्षा प्रकल्पाची किंमत जास्त जाऊ नये. तर हा ठोकताळा आपण ज्या वेळेला आपण DPR सबमिट करतो, जेव्हा प्रकल्पाचा आराखडा आपण सबमिट करतो, त्यावेळेला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सदस्यांना किमान 3 वर्षाचा अनुभव आणि आवश्यक ज्ञान याच्यासाठी की जे आपण काम करणार आहोत. कारण हे जे काही काम आहे हे अन्न प्रक्रिया संदर्भातलं जे काही काम आहे, मग त्याच्या संदर्भात जी असणारे काही अन्न सुरक्षा असतील, फूड सेफ्टी असेल किंवा ते अन्न सेफ कसं तयार करायचं आणि ग्राहकापर्यंत सेफ कसं पोहोचवायचं, हे आवश्यक ज्ञान त्याला असणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेला आपण FSSAIचं ज्यावेळेला लायसन्स घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये या कंडिशन्स असतात की तुम्ही तुमचं प्रोडक्ट कसं तयार केलं पाहिजे आणि ग्राहकापर्यंत कसं पोहोचवलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रकल्प किमतीच्या किमान 10% स्वतःचा निधी, स्वनिधी तुम्हाला वापरता येऊ शकतो किंवा राज्य शासनानं मंजूर केलेले खेळते भांडवल तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. स्वयंसहायता गटाकडे जर आपण पाहिलं, त्याला जे काही बीज भांडवल देण्यात येणार आहे, तर हे खेळते भांडवल त्यांना देताना मशिनरी घेण्यास प्रति सदस्य 40,000 रुपये हे बीज भांडवल देय आहे. गटांना बीज भांडवल रक्कम फेडरेशनच्या स्तरावर उपलब्ध केली जाऊ शकते. सदरची रक्कम जी आहे ती कर्ज म्हणून त्यांना देण्यात येईल. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा बीज भांडवलाच्या व्यतिरिक्त स्वयंसहायता जे काही गट असतील त्यांच्या सभासदांना अन्न प्रक्रिया उद्योगाचे एक युनिट म्हणून मग बँक कर्जाशी निगडीत, हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे की बँक कर्जाशी निगडीत 35% निधी
आणि कमाल 10 लाखाच्या मर्यादेपर्यंत त्यांना देय असू शकतो. याच्यामध्ये सुद्धा एक जिल्हा एक उत्पादन प्रकल्पांना प्राधान्य देण्याचं योजना आहे. त्याच्यानंतर काही जी पात्रता निकष असतील, स्वयंसहायता गटाला बीज भांडवल देताना काही पात्रता निकष जे आहे, तर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते स्वयंसहायता गटाचे सभासद सध्या अन्न प्रक्रिया उद्योग करत आहेत असं आहे किंवा सुरू असणं आवश्यक आहे. नंतर बीज भांडवलाची काही जी रक्कम दिली तुम्हाला जाणार आहे ते खेळते भांडवल म्हणून तुम्ही वापरणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही किरकोळ उपकरणं तुम्हाला जे प्रोसेसिंग करताना प्रक्रिया करताना जी लागणार आहे त्याची खरेदी करण्यासाठी तुम्ही वापरणार असल्याची हमी देणं त्यांना आवश्यक आहे. आणि फेडरेशननं काही पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी तुम्हाला सहाय्य केलेलं आहे. मग त्याच्यासाठी फेडरेशननी सुद्धा पायाभूत माहिती घेणं आवश्यक आहे. माहिती अशी आहे की प्रक्रिया केल्या जाणाऱ्या उत्पादनाचा तपशील असेल, कोणकोणती उत्पादनं तुम्ही तयार करत आहात, त्याच्यानंतर वार्षिक उलाढाल तुमची किती आहे, कच्च्या मालाचा स्रोत असेल किंवा उत्पादनाची विक्री व्यवस्था तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार आहोत याचा एक माहितीपूर्वक रिपोर्ट तुम्ही त्यांना देणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामायिक पायाभूत सुविधा. आता काही वेळेला प्रत्येक सुविधा प्रत्येक कंपनीला असेल, गटाला असेल तयार करणं शक्य होत नाही. त्याच्यासाठी स्वयंसहायता गट असेल, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, संस्था असतील, उत्पादक सहकारी संस्था असतील, शासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योजकांना सुद्धा सामायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जे सहाय्य याच्या मार्फत करता येऊ शकतं. कृषी उत्पादनाची जी काही वर्गवारी असेल, प्रतवारी असेल, साठवणूक करण्यासाठी जे काही सुविधा असेल किंवा जागा असेल किंवा इमारत असेल किंवा त्याच्या शेतीजवळ शीतगृहाची उभारणी करण्यासाठी जे काही अनुदान आहे ते याच्यामध्ये देय आहे. लाभार्थींना भाडेतत्वावर सुद्धा सामायिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जे याच्यामध्ये सुविधा आहे. प्रतिवेळेला काय होतं, ज्या वेळेला आपण एखादा नवीन व्यवसाय करतो त्यावेळेला आपल्याकडे सर्व सुविधा असतीलच असं नाही किंवा सर्व मशिनरी आपण घेऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही भाडेतत्वावर एखाद्याची सुविधा, सामायिक पायाभूत सुविधा जिथं उपलब्ध आहे तिथे जाऊन त्यांच्या भाडेतत्वावर जर तुम्ही घेतल्या आणि तुमचा उत्पादन तयार करून जर विकलं तर त्याच्यासाठीची सुविधा याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. इथं सुद्धा बँक कर्जाशी निगडीत एकूण किमतीच्या 35% अनुदान देय आहे आणि एक जिल्हा एक उत्पादनाला या सामायिक पायाभूत सुविधेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सामायिक पायाभूत सुविधा प्रस्तावाची जी कार्यपद्धती आहे तर याच्यामध्ये विहित नमुन्यात प्रकल्प अहवाल तयार करणं आणि अहवाल राज्यस्तरीय नोडल यंत्रणेस सादर करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हा जो अहवाल आहे जर 10 लाखापेक्षा जर कमी असेल तर राज्यस्तरीय मंजुरी त्याला आवश्यक आहे. आणि जर 10 लाखापेक्षा जर जास्त असेल किंवा आर्थिक सहाय्य त्यांना लागणार असेल तर आर्थिक सहाय्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, ज्याला आपण MOFPI म्हणतो, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अँड इंडस्ट्री, तर त्यांना मंजुरीसाठी पाठवण्यात येतो आणि नंतर मग पुढील वित्तीय संस्थेस तो कर्ज मंजुरीसाठी पाठवला जाऊ शकतो. सामायिक पायाभूत सुविधाची प्रस्ताव देताना जी कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये गटांच्या सभासदांना प्रशिक्षणासाठी जे आवश्यक सहाय्य आहे याचा सुद्धा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर प्रशिक्षण जर नसेल, आपण जो पदार्थ तयार करत आहेत तो कोणत्या पद्धतीने तयार करायचा, तो कसा पॅकेजिंग करून तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचवायचा, त्याचं विपणन कसं करायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कोणताही पदार्थ तयार करताना तो सेफ असला पाहिजे. मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे सेफ असला पाहिजे. सेफ म्हणजे सुरक्षित असला पाहिजे. सुरक्षित अन्न तयार करणं सुद्धा एक महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी जे लोक या चेन मध्ये, जे लोक या अन्न प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत त्यांचं प्रशिक्षण होणं अत्यंत महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी जे काही सहाय्य आहे तर या पायाभूत सुविधा मार्फत त्यांना देता येऊ शकतं. त्याच्यानंतर कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालयानुसार प्रशिक्षण आणि त्याची काही क्षमता बांधणीसाठीचा जो संपूर्ण खर्च आहे हा खर्च सुद्धा आपल्याला याच्यातून मिळू शकतो. त्याच्यानंतर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी असतील, स्वयंसहायता गट असेल, सहकारी उत्पादक असतील तर त्यांना प्रति प्रकरण जवळपास 50,000चं सहाय्य यामार्फत उपलब्ध होऊ शकतं. कारण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आपल्याला कराव्या लागतात, बरेचसे डॉक्युमेंट गोळा करावे लागतात,
त्याच्यानंतर जो काही त्याच्यासाठी येणारा खर्च आहे अहवाल तयार करण्यासाठी, ज्याला आपण DPR म्हणतो, हे करण्यासाठी प्रति प्रकरण जवळपास 50,000चं सहाय्य या योजनेअंतर्गत या सर्व शेतकरी बंधूंना, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, स्वयंसहायता गट असेल, सहकारी उत्पादक कंपन्या असतील, यांना देय आहे किंवा उपलब्ध आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटिंग आणि ब्रँडिंग. आपल्याला सगळ्यात मोठी समस्या जी आहे, आपण ज्या वेळेला एखादं उत्पादन तयार करतो तर ते मार्केटपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचं ब्रँडिंग असेल, त्याच्यानंतर त्याचं विपणन असेल, हे कसं करणं शेतकऱ्यांना सध्या स्थितीला भरपूर अडचणी येतात. आता या संदर्भातही आपण मागच्या एका ऑनलाईन प्रशिक्षणादरम्यान डिजिटल मार्केटिंग कसं करावं हे आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेली होती. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपण एखादा प्रक्रिया उद्योग ज्या वेळेला सुरू करतो तर तो काही आपण एकट्यासाठी करत नाही, तर तो वर्ल्ड वाईड होण्यासाठी त्याचं जी काही मार्केटिंग आहे किंवा त्याचा जो फायदा आहे आपल्याला मिळवण्यासाठी मार्केटिंग आणि ब्रँडिंग करणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी शेतकरी उत्पादक संस्था असतील, स्वयंसहायता गट असेल, सहकारी उत्पादक असतील, तर यांना अर्थसहाय्य या मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी केलं जातं. आणि हे मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी जे सहाय्य आहे ते जास्तीत जास्त जे एक जिल्हा आणि एक उत्पादन धोरणानुसार जे जे उत्पादित करणारे उद्योजक असतील, मग त्या उत्पादनासाठी विभागीय किंवा राज्यस्तरीय ब्रँडिंग किंवा विपणनासाठी सहाय्य करण्यात येणार आहे. हा एक मुद्दा आहे. मग कारण आपल्याला वाटेल की ज्या वेळेला आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू तर तिथं सुद्धा आपल्याला मार्केटिंग किंवा ब्रँडिंगची जबाबदारी या योजनेअंतर्गत आपण दुसऱ्याला देऊ शकतो. पण तसं इथं नाहीये की एक जिल्हा एक उत्पादनाच्या अंडर जर तुम्ही बसत असाल किंवा जे प्रोडक्ट तुमच्या जिल्ह्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं उत्पादन जर करत असाल तर त्या उत्पादनासाठी विभागीय स्तरावर असेल किंवा राज्यस्तरीय स्तरावर असेल त्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणं, विपणन करणं याच्यासाठीचं सहाय्य या योजनेमध्ये उपलब्ध आहे. हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की आपल्याला एक थोडीशी माहिती होणं आवश्यक आहे, कारण मार्केटिंग ब्रँडिंग हा खूप महत्वाचा विषय आहे. तर या योजनेअंतर्गत जो उपलब्ध निधी आहे तो ब्रँडिंग आणि पॅकेजिंगसाठी एकूण खर्चाच्या जवळपास 50% रक्कम अर्थसहाय्य म्हणून याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि कमाल निधी जर असेल तर तो केंद्र शासनाच्या नियमानुसार विहित करण्यात येऊ शकतो. या योजनेअंतर्गत किरकोळ विक्री केंद्र सुरू करण्यासाठी तेवढं आर्थिक सहाय्य दिलं जात नाही. हा सुद्धा इथं महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर मार्केटिंग आणि ब्रँडिंग याचे काही पात्रता निकष असतील. एक जिल्हा एक उत्पादनासाठी प्रकल्प तो संबंधित असावा. सगळ्यात महत्वाचं आता हे 2-3 मुद्देच आहेत की बाबा आपलं जे काही प्रकरण आहे ते विहित अर्जामध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण जो DPR किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करणारा तो एकूण किमतीच्या जवळपास 35% देय अनुदान आहे आणि जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत अनुदान आपल्याला या अंतर्गत मिळू शकतं. अर्जदार जे आहेत ते शेतकरी उत्पादक संस्था असतील, स्वयंसहायता गट असेल, सहकारी उत्पादक कंपनी असतील, हे अर्जदार म्हणून इथं तुम्ही अर्ज करू शकता. उद्योग उभारणी करणारी संस्था मध्ये व्यवस्थापन आणि उद्योजकीय क्षमता याबाबत तपशील नमूद असणं आवश्यक आहे. ज्यावेळेला आपण DPR तयार करतो तर त्याच्यामध्ये व्यवस्थापन कसं करता येऊ शकतं, त्याच्यानंतर उद्योजकीय क्षमता काय याचा जो काही तपशील आहे तो त्याच्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. आता मनुष्यबळ विकास आणि प्रशिक्षण याच्यावर शासनानं का भर दिलेला आहे, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनुष्यबळ आहे आणि त्याच्यापासून तयार केलेले उत्पादित पदार्थ आहेत. तर या लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्य शासनानं 1/12/2020 रोजीच्या पत्राद्वारे जी काही कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेला राज्यस्तरीय तांत्रिक संस्था म्हणून त्याची निवड केलेली आहे. म्हणजे देशभरामध्ये जे आयडियल कृषी विज्ञान केंद्र जे म्हटलं जातं ते कृषी विज्ञान केंद्र बारामती आहे. तर या कृषी विज्ञान केंद्र बारामतीला राज्यस्तरीय तांत्रिक संस्था म्हणून त्याची निवड केलेली आहे. आणि या विज्ञान केंद्रामार्फतच या योजनेची माहिती आपल्याला मिळू शकते आणि प्रशिक्षण जे आहे ते आपल्या संस्थेमार्फत आपल्याला मिळू शकते. यासाठी सुद्धा या प्रशिक्षणासाठी म्हणजे जे प्रशिक्षण राज्यभर देण्यात येणार आहे, वेगवेगळ्या शेतकरी असतील किंवा गट असतील, कंपन्या असतील, जे लोक उद्योजक म्हणून या योजनेमध्ये उतरणार आहे त्या लोकांना
प्रशिक्षण देण्यासाठी जवळपास 20 मास्टर ट्रेनर, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक करून वेगवेगळ्या लोकांना त्याच्यामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षणाकरता प्रत्येक जिल्ह्याने जी काही जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्थेची नियुक्ती जी आहे ती त्यांनी करायची आहे. तर अशा पद्धतीनं जिल्हास्तरीय प्रशिक्षण केंद्र जसे असतील, मग जिल्ह्यामध्ये तुमचे काही विद्यापीठ असतील किंवा कृषी विज्ञान केंद्र असतील, अशा ठिकाणी काही जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्थांची नियुक्ती करून तिथं तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येण्याची जी सोय आहे याची उपलब्धता याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर जिल्ह्यातील सर्व इच्छुक लाभार्थींना 100% अनुदानावर प्रशिक्षणाची सुविधा सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे असं नाही की प्रशिक्षण ठराविक लोकांसाठीच आहे किंवा एखाद्या ठराविक जिल्ह्यासाठीच आहे, असं नाही की राज्यातील किंवा जिल्ह्यातली कोणतीही इच्छुक व्यक्ती असेल की जिला बिझनेस करायचा आहे, ज्याला प्रक्रिया उद्योगामध्ये उतरायचं आहे, अशा लाभार्थींना याच्यामध्ये प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. आणि त्याचा जो येणारा खर्च आहे याच्यासाठी 100% अनुदान याच्यामध्ये या योजनेअंतर्गत उपलब्ध आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग करतो त्यावेळेला त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असतातच असं नाही. मग त्याच्यासाठी इन्क्युबेशन सेंटरची स्थापना या योजनेअंतर्गत करता येण्याची सोय इथं करण्यात आलेली आहे. आता इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय? इन्क्युबेशन सेंटर म्हणजे अन्न प्रक्रियेसाठी लागणाऱ्या विविध सेवा, ज्या विविध सेवा असतील प्रक्रियेसाठी लागणारे विविध सेवा, ज्याला आपण म्हणतो रॉ मटेरियल असेल, त्याचं प्रायमरी प्रोसेसिंग असेल, सेकंडरी प्रोसेसिंग असेल, टर्सरी प्रोसेसिंग असेल, तर या विविध सेवा, पॅकेजिंग असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल, या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं जे काही केंद्र आहे, जे सेंटर आहे, त्याला आपण इन्क्युबेशन सेंटर असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला जर काही सुविधा लागत असेल, म्हणजे काही वेळेला आपल्याकडे एखादी मशिनरी नसू शकते, काही वेळेला एखाद्या वेळेला आपल्याकडे पॅकेजिंगची सुविधा नसू शकते, काही वेळेला आपल्याकडं साठवणूक करण्यासाठीच्या सुविधा नसू शकतात. मग त्याच्यासाठी अशा एका ठिकाणी सुविधा तयार करण्याचं जे काही केंद्र असेल, मग त्यावेळेला भाडेतत्वावर आपण त्याचा वापर करून आपण आपलं उत्पादन तयार करू शकतो. या केंद्रामध्ये एका किंवा समान पद्धतीवर 3 ते 5 उत्पादनाची लाईन हाताळली जाते. म्हणजे वेगवेगळी उत्पादनं त्याच्यामध्ये वर्षभर आपल्याला घेता येऊ शकतात. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये उत्पादनाची लाईन हाताळली जाऊ शकते. असंघटित गटांना किंवा क्षेत्रांना, उद्योजकांना भाडेतत्वावर त्याचा वापर कसा करता येईल, त्यांच्या उत्पादनासाठी असेल किंवा मूल्यवर्धनासाठी असेल, याचा विचार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि प्रशिक्षणासाठी म्हणजे जे काही सर्व सदस्य असतील, शेतकरी असेल, महिला बचत गट असेल, त्याच्यामधले काही सहभागी सदस्य असतील, या सर्वांना प्रशिक्षण सुद्धा देणं आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला आपण प्रक्रिया उद्योगामध्ये उतरतो त्यावेळेला प्रशिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा तिथं आहे. म्हणून याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीची आज आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर जे अर्थसहाय्य आहे, तर शासकीय संस्था असतील तर त्यांना एकूण खर्चाच्या अशा काही सुविधा निर्माण जर करणार असेल तर एकूण खर्चाच्या 100% निधी या इन्क्युबेशन सेंटरसाठी तिथं देण्यात येऊ शकतो, उपलब्ध आहे. खाजगी संस्था असेल तर एकूण खर्चाच्या 50% निधी या इन्क्युबेशन सेंटरसाठी, म्हणजे एकाच ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे जे काही केंद्र आहे की ज्या ठिकाणी एका किंवा समान पातळीवर 3 ते 4 किंवा 4 ते 5 उत्पादनाची जी लाईन एकाच ठिकाणी केली जाते. मग वेगवेगळे गट असतील, असंघटित गट असेल किंवा सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग असेल, तर हे भाडेतत्वावर त्याचा उत्पादनासाठी असेल किंवा मूल्यवर्धनासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. अशांसाठी खाजगी संस्थांना जर उभारायचं असेल तर एकूण खर्चाच्या 50% निधी शासनामार्फत उपलब्ध होऊ शकतो, अशी याच्यामध्ये सोय केलेली आहे. अनुसूचित जाती किंवा जमाती यांच्या ज्या काही खाजगी संस्था आहेत, तर 60% निधी अशा प्रकल्पाची कमाल किंमत जवळपास 2.75 कोटी ग्राह्य धरण्यात येईल, याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की फक्त इन्क्युबेशन सेंटरचा जो कन्सेप्ट आहे हा सगळ्यात महत्वाचा, की अन्न प्रक्रियेसाठी काय लागणाऱ्या काय सोयी सुविधा आहे
किंवा वेगवेगळ्या सेवा आहेत त्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून त्या ज्यांच्याकडे ते असंघटित क्षेत्रांकडे जे नाहीये, ज्या गटांकडे नाहीये, जे उद्योजक आहेत त्यांच्याकडे नाहीये, ते भाडेतत्वावर त्याचा वापर करून त्यांच्या उत्पादनासाठी मूल्यवर्धनासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. याची सोय याच्यामध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये कोणाला प्राधान्य देण्यात येऊ शकतं, तर ज्याची स्वतःची जागा आहे किंवा बांधकाम आहे तर त्या लोकांना किंवा त्या संस्थेला याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येऊ शकतं. आणि जर बांधकाम नसेल तर इन्क्युबेशन साठी बांधकाम करण्याकरता किमान 1 कोटीचा जो निधी आहे तो उपलब्ध केला जाण्याची शक्यता या योजनेअंतर्गत आहे. आता हा जो सर्व प्रकल्प आहे तर हे प्रकल्प राबवताना जी काही प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा आहे ती सुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा आपला प्रकल्प राबवलेला आहे नाही आहे त्याच्या अंतर्गत या योजनेअंतर्गत काही सर्वे असतील तर सर्वे करून त्याचा अभ्यास करणं या यंत्रणेचं काम आहे. त्याच्यानंतर राज्यस्तरीय स्तरवृद्धी आराखडा तयार करणं म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा एक उत्पादनामार्फत जे काही वेगवेगळे उद्योजक कार्यरत आहेत त्यांचा स्तरवृद्धी आराखडा तयार करून शासनाला सादर करणं अशी हे प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेची काही कार्य आहे. त्याच्यामध्ये राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन कक्षाची स्थापना करणं, त्याच्यानंतर या सर्व योजनेची प्रचार प्रसिद्धी करून लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती पोहोचवणं, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय संसाधन व्यक्तीची नेमणूक करून लोकांना जिल्ह्यामध्ये माहिती उपलब्ध व्हावी, त्यांना तिथंच जागेवर प्रशिक्षण मिळावं त्याच्यासाठी संसाधन व्यक्तीची नेमणूक करून त्याचा फायदा शेतकऱ्यांना करून देणं. मॉडेल DPR कसा तयार करता येईल याच्याबद्दल काही जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन शेतकऱ्यांना असेल, महिला बचत गटाला असेल किंवा उत्पादक कंपनी असतील त्यांना करणं आणि अहवाल सबमिट करताना जे काही अडचणी येतात त्या अडचणी दूर करणं या प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेमार्फत हे कार्य चालू असतं. त्याच्यानंतर काही लागणारे काही मनुष्यबळ आहे, अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्या नियुक्त्या ते करत असतात. आता राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समिती जी आहे, आपण ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो तो प्रोजेक्ट रिपोर्ट कुठं जातो किंवा आपण कुठं सबमिट करतो, कुणाला करतो, आपल्याला कुणाला जाऊन माहिती विचारलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जर आपल्याला नेमकं माहित नसेल तर त्याच्यामध्ये आपला पैसा, वेळ आणि सर्व काही वाया जातं, आपलं शक्ती वाया जाते. त्याच्यासाठी तुम्हाला नेमकं कुठं जायचं आपल्याला हे माहित असणं आवश्यक आहे. तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्याच्यानुसार तुम्हाला राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समिती आहे तर त्याच्यामध्ये मुख्य सचिव जे आहेत, माननीय मुख्य सचिव ते अध्यक्ष म्हणून याच्यामध्ये काम करतात. त्याच्यानंतर बाकीचे काही सदस्य याच्यामध्ये दिलेले आहेत, सचिव वित्त असतील, माननीय अतिरिक्त मुख्य सचिव असतील किंवा माननीय सचिव कृषी असतील, हे सर्व सदस्य याच्यामध्ये काम करत असतात. त्याच्यानंतर नाबार्ड सारखी जी बँक आहे याचे प्रतिनिधी याच्यामध्ये सदस्य म्हणून काम करतात. त्याच्यानंतर बँक, वित्त बाजार व्यवस्थापन असेल किंवा ब्रँडिंगचे असतील तर इत्यादीचे काही राज्य शासनाने नियुक्ती केलेले तज्ञ प्रतिनिधी आहेत यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असतो. आणि राज्य नोडल अधिकारी म्हणून सदस्य सचिव म्हणून यामध्ये या प्रकल्प मंजुरीमध्ये काम करतात. हे सगळं आपल्याला माहित याच्यासाठी असणं गरजेचं आहे की आपल्याला ज्यावेळेला आपण एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट टाकतो त्यावेळेला जर आपण या गोष्टींची माहिती जर आपल्याला असेल तर नेमकं कुठं जाऊन आपल्याला माहिती घ्यायची आणि पाठपुरावा करायचा हे आपल्याला त्याच्यातून माहित होतं. त्याच्यानंतर या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरीची जी समिती आहे याची काय कार्य आहे तर या योजनेखाली जवळपास 10 लाखापेक्षा जर जास्त अनुदानाची मर्यादा असेल तर हे प्रस्ताव केंद्र शासनाला शिफारस करण्याचे अधिकार या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीकडे आहेत. त्याच्यानंतर योजनेची अंमलबजावणी करून आवश्यक सर्वेक्षण करणं, प्रकल्प अंमलबजावणीचा आराखडा तयार करणं, तो शासनाला सादर करणं, राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण राबवणं. कारण जर त्याला प्रशिक्षण नसेल तर तो शेतकरी असेल किंवा अधिकारी कर्मचारी असेल तर तो तेवढ्या चांगल्या रीतीने तो राबवू शकत नाही. राज्यस्तरीय संस्थांचं जे काही बळकटीकरण आहे हे सुद्धा बळकटीकरण करण्याचं काम या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीकडे आहे. सामायिक सुविधा केंद्राची स्थापना असेल आणि जसं की आता आपण चर्चा केली की इन्क्युबेशन सेंटर राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समिती
मंजूर करू शकते किंवा त्याच्यासाठी काही जे साह्य आहे ते साह्य त्यांना मिळणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर केंद्रीय खाद्य प्रसंस्करण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी जी काही वेळोवेळी सुधारित केलेले वित्तीय अधिकार आहेत ते अधिकार राज्य प्रकल्प मंजुरी समितीस राहतील. म्हणजे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही खाद्य प्रसंस्करण मंत्रालय जे आहे याच्या मार्फत जे काही वित्तीय अधिकार दिले जातात ते वित्तीय अधिकार राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीला मिळू शकतात. त्याच्यानंतर राज्य कार्यकारी जी समिती आहे, सहभागी विभाग असतील, कृषी विभाग असेल आणि भागधारक असेल यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी जी काही समिती आहे त्याच्यासाठीची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये हे माननीय आयुक्त असतील, मग कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य, दुग्ध विकास, उद्योग आणि पणन याची काही सर्व लोक याच्यामध्ये समाविष्ट असतात. त्याच्यानंतर माननीय संचालक कृषी प्रक्रिया नियोजन हे सदस्य सचिव म्हणून या राज्य कार्यकारी समितीचे काम पाहतात. त्याच्यानंतर जिल्हास्तरीय जी काही समिती आहे, प्रत्येक जिल्ह्याला जी काही समिती तयार केलेली आहे या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या मान्य जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर मान्य उपायुक्त याचे सदस्य, त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मान्य, त्याच्यानंतर बाकीचे सदस्य असतात आणि एक नामनिर्देशित केलेली व्यक्ती, मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती सुद्धा या समितीमध्ये समावेश सदस्य म्हणून काम पाहते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हास्तरीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य सचिव म्हणून या जिल्हास्तरीय समितीचं काम पाहतात. या जिल्हास्तरीय समितीची कामं कोणती आहेत? सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांना कर्ज मंजुरी करता आवश्यक पूर्वसंमती त्यांना देणे, त्यांना सहाय्य करणे आणि 10 लाखापेक्षा जर जास्त अनुदान असेल तर त्याचे प्रस्ताव राज्य नोडल एजन्सीला शिफारस करून ते पुढे पाठवणे. जिल्हा रिसोर्स पर्सन जे असतील म्हणजे जिल्ह्यातील शेतकरी असतील, बचत गट असतील, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काही रिसोर्स पर्सन असेल किंवा काही माहिती त्यांना लागणाऱ्या माहिती पुरवण्यासाठी जर काही रिसोर्स पर्सन आहे त्याची नेमणूक करून त्या उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठीचा जो माणूस नेमणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. की अशी कामं किंवा कार्य जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येतात. योजनेच्या मासिक प्रगतीचं सहनियंत्रण करणं, जे रोजचं काम चाललेलं आहे तर मासिक प्रगतीचं जे सहनियंत्रण करणं किंवा नियंत्रित करणं याची सुद्धा कार्य आपण या अंतर्भूत आहेत. जिल्हास्तरीय अन्न प्रक्रिया संस्थांचा समन्वय राखणं आणि बाकी इतर नेमून दिलेले कार्य पार पडणं अशी जबाबदारी या जिल्हास्तरीय समितीकडे असते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे आपण मागासपासून जी चर्चा करतोय तो एक जिल्हा एक उत्पादन. मग एक जिल्हा एक उत्पादनाची मूळ संकल्पना कशामुळे पुढे आली? कारण एकत्रित निविष्ठा खरेदी करणं सोपं जावं. त्याच्यानंतर एकाच ठिकाणी एका जिल्ह्यामध्ये एखाद्या उत्पादनासाठी सामायिक पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी आणि त्याच्यानंतर उत्पादित झालेल्या मालाचे मार्केटिंग आणि विपणन त्याचं ब्रँडिंग असेल या सर्वांसाठी सुविधा निर्माण होणं आवश्यक आहे. त्याला सुलभ व्हावं, या सर्व गोष्टींसाठी सुलभ व्हावं यासाठी एक जिल्हा आणि एक उत्पादन या धर्तीवर ते राबवले जाणार आहे. सध्या स्थितीत जिल्हानिहाय जे पारंपरिक पिकं असतील, उपलब्ध पिके असतील किंवा त्याच्यावर आधारित क्लस्टर असेल किंवा कच्च्या मालाचे उत्पादन असेल किंवा भौगोलिक मानांकन असेल, ज्याला आपण GI जिओग्राफिकल इंडिकेशन जे म्हणतो, या सर्व गोष्टींचा विचार करून या आधारावर प्रत्येक जिल्ह्याकरता एक उत्पादन निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि मान्य पालकमंत्री असतील किंवा मान्य जिल्हाधिकारी असेल यांच्या शिफारशीनं यांच्या मान्यतेनुसार एक जिल्हा एक उत्पादन याची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर याचा जो आधार आहे तो त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणती पारंपरिक पिकं येतात, त्याच्यानंतर कोणकोणतं उपलब्ध पिकांचं क्लस्टर आहे आणि कच्चा माल कोणता उपलब्ध होऊ शकतो. आणि जर एखादी उत्पादन असेल तर तो त्याच भागामध्ये जर फक्त येत असेल किंवा त्याच जिल्ह्यामध्ये येत असेल, जसं की भौगोलिक मानांकन काही उत्पादनांना देण्यात आलेलं आहे, तर त्याच्यानुसारच या एक जिल्हा एक उत्पादनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर एक जिल्हा एक उत्पादन आपण जर पाहिलं तर विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार मुंबई शहर असेल किंवा कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागामध्ये मुंबई शहरला सागरी उत्पादनं, मुंबई शहर, मुंबई उपनगर,
आणि रायगड या जिल्ह्यांसाठी सागरी उत्पादनासाठी जो एक जिल्हा एक उत्पादनामध्ये महत्व देण्यात आले. म्हणजे सागरामधून जे काही मांस मच्छी जी आहे तर ते आणि त्याच्यापासून होणारी विविध उत्पादने याच्यासाठीच त्यांना नामांकन देण्यात आलेले आहे. त्यानंतर ठाण्यामध्ये तृणधान्य नाचणी असेल भगर असेल. आता तृणधान्याचा वापर आपल्या आहारामध्ये कमी होत चाललेला आहे. त्याच्यामध्ये असणारे पोषण तत्वे आपल्याला शरीरात मिळत नाहीत, कारण त्याचा वापरच आपल्या आहारामध्ये कमी झाल्यामुळं आपल्यावर जी काही पोषण तत्वाची कमतरता आहे ते भासत असल्यामुळं या नाचणी असेल किंवा भगर असेल, त्याला आपण मिलेट्स म्हणतो, याच्यावर भर देणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते ठाणे जिल्ह्यासाठी तृणधान्य किंवा नाचणी भगर याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे. पालघरसाठी चिक्कू आहे, तर तिथं चिक्कू चं उत्पादन जास्त असल्यामुळं पालघरमध्ये चिक्कू किंवा त्याच्यापासून होणारे वेगवेगळे उत्पादित पदार्थ, ज्यूस असेल किंवा ड्राईड चिक्कू असेल, असं एक जिल्हा एक उत्पादनामार्फत त्यांना प्रेफरन्स देण्यात आलेला आहे. तर रत्नागिरीचा आणि सिंधुदुर्गचा सगळ्यात कोकण असल्यामुळं सगळ्यात महत्वाचा जो पीक आहे किंवा प्रोडक्ट आहे तो आंबा आणि आंब्याचे विविध पदार्थ, मग रस असेल, ज्यूस असेल, त्याच्यानंतर आंबा पोळी असेल किंवा कॅन्ड मँगो पल्प असेल, अशा किंवा आंबा बर्फी असेल, हे वेगवेगळे उत्पादित पदार्थ तयार करता येऊ शकतात. त्याच्यानंतर नाशिक विभागात जर आपण पाहिलं, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव हे 4 जिल्हे येतात. तर धुळ्यामध्ये केळी चांगल्या प्रमाणात, धुळे आणि जळगाव याच्यामध्ये केळी चांगल्या प्रमाणामध्ये येतात, चवीला चांगली असतात. तर ही केळी, त्याचा वापर, त्याच्यानंतर त्याचं मार्केटिंग, विपणन, तसेच काही पायाभूत सुविधा त्या गोष्टीसाठी लागल्या, या गोष्टींचा उपलब्धता या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि केळीपासून वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ असेल, त्याचा गर असेल, केळीची पावडर असेल, केळीचे वेफर्स असतील, असे वेगवेगळे उत्पादित पदार्थ आपण तयार करू शकतो. त्याच्यानंतर नंदुरबार जर आपण पाहिलं, नंदुरबार सारखा आदिवासी जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये तृणधान्य, नाचणी आणि भगर इथं सुद्धा त्यांना तृणधान्यावर भर दिला आहे. कारण बऱ्याचशा भागामध्ये तृणधान्याचा वापर कमी आहे. तर नाचणी आणि भगर हे जर आपल्या आहारामध्ये आलं तर त्याच्यातून मिळणारी जी काही पोषक तत्वे आहेत ते आपल्याला मिळू शकतात. तर हा चांगला एक जिल्हा एक उत्पादनाचा भाग या जिल्ह्याला मिळालेला आहे. त्यानंतर नाशिकमध्ये आपण पाहिलं तर कांद्यासाठी त्यांना प्रेफरन्स देण्यात आलेला आहे. कांदा चांगल्या प्रकारचा तिथं होत असल्यामुळं एक जिल्हा एक उत्पादनांतर्गत कांद्याचं उत्पादन करून वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ तुम्ही तयार करू शकता. तर त्याच्यामध्ये ड्राईड कांदा आहे किंवा वाळवलेला कांदा आहे. तर तो वाळवलेला कांदा, आता जैन सारखी जर कंपनी आपण बघितली तर ड्राईड कांदा करण्यामध्ये ती अग्रेसर आहे. त्याच्यानंतर पुणे विभागामध्ये पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये, पुण्यामध्ये भाजीपाला उत्पादन जसं की टोमॅटो आहे आणि टोमॅटो पासून वेगवेगळे टोमॅटो केचप आहे, टोमॅटो सॉस आहे, टोमॅटो प्युरी आहे, टोमॅटो पेस्ट आहे किंवा टोमॅटो चटणी आहे, असे वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येऊ शकतात. मग या भाजीपाल्यांची असेल, फळांची असेल किंवा धान्यांची असेल, तृणधान्याची असेल, तर त्याची मूल्य साखळी तयार करणं, त्याच्यापासून वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ तयार करणं, त्याचं ब्रँडिंग करणं, विपणन करणं, मार्केटिंग करून तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं, हे याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आता सोलापूर जर तुम्ही पाहिली तर मालदांडी ही ज्वारीची व्हरायटी आहे. त्याच्यामुळं तृणधान्यात येणारी ही ज्वारी हे एक जिल्हा एक उत्पादन या सोलापूर जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे. तर मालदांडी आपण पाहिली की तर अजूनही ती म्हणजे शेतकरी वापरतात, लावतात. तर ते प्रसिद्ध असल्यामुळं तृणधान्य ज्वारी हे एक जिल्हा एक उत्पादन त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर कोल्हापूर विभाग जर आपण पाहिला, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, तर याच्यामध्ये कोल्हापूर, सातारामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त आहे. मग त्या अंतर्गत ऊसापासून गूळ असेल, शास्त्रोक्त पद्धतीनं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ऊसापासून गूळ कसा तयार करायचा अशी शास्त्रोक्त पद्धत रिकमेंड केलेली आहे. तर त्याचा वापर करून सुद्धा कोल्हापूर आणि सातारा, सांगली जिल्ह्यातले काही शेतकरी असतील तर त्याचा तुम्ही वापर करून चांगल्या प्रतीचा गूळ तयार करू शकता. आणि त्यानंतर त्या गुळापासून काही जे विविध पदार्थ आहेत किंवा गूळ तयार होताना जी काही काकवी आहे, काकवी सुद्धा एक उत्पादन म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. त्याच्यानंतर वेगवेगळे गुळापासून बर्फी असेल किंवा गुळाचे छोटे छोटे क्यूब्स असतील किंवा अजून त्या गुळाचा वापर वेगळे उत्पादन तयार करताना त्याचा करता येऊ शकतो. जसे की आवळा कॅन्डी आपण
साखरेपासून तयार करतो आणि गुळापासूनही तयार करता येऊ शकते. मग या गुळाचा वापर आहारामध्ये वाढला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये काही जे मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये काही पोषक तत्व आहेत ते आपल्या शरीराला मिळतात आणि या उत्पादनाचा वापर आपल्या रोजच्या आहारामध्ये होणं आवश्यक आहे. सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये द्राक्ष हे प्रसिद्ध आहेत, तर तासगाव असेल या भागात द्राक्षाचं उत्पादन जास्त आहे. मग त्याच्यापासून मूल्यवर्धित पदार्थ सगळ्यात महत्वाचा आहे तो मनुके आहे आणि मनुक्यापासून किंवा बेदाणे आहे आणि त्याच्यापासून नंतर जी वाईन आहे द्राक्षापासूनची वाईन चांगल्या पद्धतीची त्याच्यापासून होऊ शकते. त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, बीड याच्यामध्ये औरंगाबादमध्ये मका आधारित उत्पादन आहे. मक्याचं फ्लोअर असेल किंवा मक्याचे पॉपकॉर्न असतील. आता इथं मला सांगायचं वाटतं की ज्वारीपासून सुद्धा आपण पॉपकॉर्न करू शकतो. मग याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जे काही फुले पंचमी व्हरायटी विकसित केलेली आहे, तर त्याच्यापासून या ज्वारीपासून सुद्धा आपण लाह्या तयार करू शकतो, जसे की आपण मक्यापासून तयार करू शकतो. जालना मध्ये मोसंबी आणि त्याच्यापासून वेगवेगळे उत्पादित पदार्थासाठी एक जिल्हा एक उत्पादनामध्ये याला प्रेफरन्स दिला आहे. आता बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर डोंगरकिनी सारखा जो भाग आहे तिथं अत्यंत डोंगरावर जिथं आपण जाईल तिथं सीताफळ आपल्याला पाहायला मिळतात. तर ते सीताफळांसाठी प्रसिद्ध असल्यामुळं त्याच्यातून मिळणारा जो गर आहे, कारण सीताफळ हे अत्यंत चांगलं फळ आहे आणि त्याच्यातून जो येणारा गर आहे त्या घरामध्ये अत्यंत जास्त मिनरल्स पोषण तत्वे असतात आपल्या शरीराला आणि आपल्या बुद्धिवर्धक असं सीताफळ आपण मानतो. तर त्याच्यासाठी त्याचा गर काढणं, गर रेफ्रिजरेटर मध्ये ठेवून फ्रोझन गर तयार करून अशा वेगवेगळ्या काही कंपन्या आहेत त्यांना आपण तो देऊ शकतो. त्याच्यानंतर विविध मूल्यवर्धित पदार्थ जसे की सगळ्यात आवडतं मूल्यवर्धित पदार्थ जर म्हणाल तर आपण सीताफळाची जी आईस्क्रीम आहे ते किंवा सीताफळाची जी रबडी आहे, तर त्याच्यापासून एक उत्पादित पदार्थ आपण करू शकतो. तर लातूर जिल्ह्यासाठी टोमॅटो हे एक जिल्हा एक उत्पादनांतर्गत देण्यात आलेले आहे. तर त्याच्यापासून मी जसं मगाशी सांगितलं की रस असेल किंवा टोमॅटो केचप असेल, टोमॅटो सॉस असेल, पेस्ट असेल, प्युरी असेल, त्याच्यानंतर चटणी असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे उत्पादित पदार्थ तयार करून तुम्ही करू शकतो. तर अशा या सर्व उद्योजकांना या योजनेअंतर्गत लाभ उचलता येऊ शकतो. उस्मानाबाद सारख्या ठिकाणी हरभरा जास्त आहे त्याच्यामुळे त्याचे विविध उत्पादन करता येऊ शकतं. नांदेड असेल तर तिथं मसाला, हळद किंवा मिरची या गोष्टींपासून वेगवेगळ्या मूल्यवर्धित पदार्थांची यादी आपले बरीच आहे. तर आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये हे मसाले तर वापरतोच. तर तिथं नांदेड जिल्ह्यामध्ये जर या गोष्टीवर जर तयार करणारे काही शेतकरी असतील किंवा उद्योजक असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ उपलब्ध आहे. परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादन आहे. कोल्हापूर, सातारा आणि परभणी तर ऊस उत्पादनांना महत्व आहे. हिंगोलीमध्ये जर पाहिलं, हिंगोली आणि नांदेड याच्यामध्ये मसाला, हळद आणि मिरचींसाठी महत्व आहे. त्याच्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावतीमध्ये संत्री, बुलढाण्यामध्ये पेरू. आता पेरू पासून बर्फी कशी तयार करायची, तर बर्फीचं रिकमेंडेशन महात्मा फुले कृषी विद्यापीठानं दिलेलं आहे. चांगल्या प्रतीची बर्फी तयार करून सुद्धा आपण एक उद्योजक होऊ शकतो. त्याच्यानंतर अकोलामध्ये हरभरा, वाशिममध्ये तेलबिया, सोयाबीन, जवस, तीळ. आता वाशिममध्ये तेलबिया सोयाबीन असेल तर त्याच्यापासून तेल असेल किंवा सोयाबीनचे असंख्य मूल्यवर्धित पदार्थ तयार होतात. सोयाबीन मिल्क आहे, सोया आईस्क्रीम आहे, सोया कॉफी आहे, असे वेगवेगळे सोया पनीर आहे, टोफू ज्याला आपण म्हणतो, असे वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ तयार होऊ शकतात. सातारा जिल्ह्यामध्ये पण बरेचसे उद्योजक यावर काम करतात. यवतमाळ असेल मसाला, हळद यावर काम करून तुम्ही या योजनेची उपलब्धता करून घेऊ शकता. नागपूर आपल्याला माहिती आहे ज्याला GI इंडिकेशन जसं आपण म्हणू शकतो की संत्री जर म्हणाल तर आपण नागपूरचीच आपण खातो. तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असे वेगवेगळे उत्पादनं ठरवून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर असेल या ठिकाणी भारताचं उत्पादनाला महत्व देण्यात आलेले आहे. आणि गडचिरोली सारखा जर भाग पाहिला तर किरकोळ वन उत्पादनं जे असतील मोह, मध, हिरडा, बेहडा असे वेगवेगळे किरकोळ उत्पादनांचं महत्व या ठिकाणी असल्यामुळं तिथं त्यांना एक जिल्हा एक उत्पादनासाठी महत्व दिलेलं आहे. आणि या गोष्टींवर जर तुम्ही या सर्व प्रक्रिया उद्योजकांसंदर्भात जर काम करत असाल तर तुम्ही या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेचा वापर असेल किंवा त्याचा फायदा आपण आपल्या उद्योगामध्ये करून घेता येऊ शकतो. तर आता एक 2 मिनिट मी आहे, एक ऑनलाईन वेबसाईट आहे. तुम्हाला जर
कोणतीही माहिती आवश्यक असेल तर या 2 वेबसाईट आहेत. तर या वेबसाईट मार्फत तुम्ही माहिती घेऊ शकता. मी तरी एक माहिती तुम्हाला इथं ऑनलाईन आणि आवेदन पत्र करण्याची जी काही पद्धत आहे ही पद्धत ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते ऑनलाईन तुम्ही करू शकता. ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर pmfme.mofpi.gov.in ही वेबसाईट आहे. तर या वेबसाईट मार्फतच तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. ही स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते पण वेबसाईट ओपन नाही झाली सर. ओके, ठीक आहे, मी करतो, एकच मिनिट. माझ्याकडे ओपन झालेली आहे, एक मिनिट. कारण ही जी सर्व माहिती आहे ही माहिती सर्व ऑनलाईन आहे. त्याच्यामुळं तुम्हाला या माहिती मार्फतच तुम्हाला या ऑनलाईन वेबसाईट मार्फतच तुम्हाला बरीचशी माहिती मिळू शकते. मी स्क्रीन शेअर करतोय, एकच मिनिट. ही ऑनलाईन वेबसाईट आहे, तुम्हाला दिसत असेल, आता दिसते? दिसते. हा, ही वेबसाईट आहे. तर याच्या मार्फत तुम्ही तुम्हाला बरीचशी जी काही माहिती लागणार आहे, तर तुम्हाला काय काय माहिती आहे, तुम्हाला त्याच्यानंतर वन डिस्ट्रिक्ट प्रोडक्ट म्हणजे काय आहे, अपग्रेडेशन कसं करता येईल, FPO, HGS किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असेल किंवा सीड कॅपिटल म्हणजे काय किंवा सेल्फ हेल्प ग्रुपला ते कसं देण्यात येईल, त्याची हेल्पलाईन नंबर सुद्धा याच्यामध्ये फ्लोट होते. कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर जर करायचं असेल, ब्रँडिंग आणि मार्केटिंगचा सपोर्ट कसा तुम्हाला हवा आहे, आता जी आपण चर्चा केली ही सर्व माहिती याच्यामध्ये आहे. काही जी ऑफिस ऑर्डर्स असतील, सर्क्युलर असतील, ती इथं देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर हे बरेचसे शासनाचे मीडियाचे आहेत डाउनलोड. आता याच्यामध्ये गाईडलाईन्स याच्यामध्ये अजून तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचे असतील तर इंग्लिश हिंदीमध्ये उपलब्ध आहे. स्कीमचे काही ब्राउचर आहेत, इंग्लिश हिंदीमध्ये उपलब्ध आहेत. कॅपॅसिटी बिल्डिंगचं जे काही प्रोग्राम आहे, ट्रेनिंग प्रोग्राम ऑनलाईन आणि ऑफलाईन, या संदर्भातली माहिती इथं उपलब्ध आहे. आणि ऍप्लिकेशनचं लॉगिन. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं तुम्ही क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. जर तुमच्याकडे ऑलरेडी जर असेल, इंडिव्हिज्युअल जर शेतकरी असतील तर तुमच्याकडे ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल, बेनिफिशियरी असेल तर त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. अन्यथा मग इथं जे आहे या साइन अप पाशी क्लिक करून तुम्ही तुमची पूर्ण माहिती भरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात किंवा सेल्फ हेल्प ग्रुप आहे अशा पद्धतीची माहिती इथं भरणं आवश्यक आहे. टाइप्स ऑफ बेनिफिशियरी, त्यानंतर तुमचं नाव, तुमचं ईमेल आयडी, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, राज्य आणि जिल्हा, या सर्व गोष्टी याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही इथं रजिस्टर बटन दिलेलं आहे. तर याच्या मार्फत तुम्ही रजिस्ट्रेशन करून मग नंतर बाकीची माहिती, मग काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स अपलोड करणं असेल, बाकीची माहिती भरू शकता तुम्ही. तुमच्या उद्योगाची काही फायनान्शियल माहिती असेल तर या लॉग इन थ्रू तुम्ही ती माहिती भरू शकता. हे सगळ्यात महत्वाचे. आणि या वेबसाईटवरच सगळं आहे, तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही. तुम्हाला जी माहिती पाहिजे आहे त्याच्यावर तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण दिलेले आहे. तर त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही जाऊन तुम्हाला जी माहिती आवश्यक आहे ते मिळवू शकता. किंवा तुमची काही तुम्ही जिल्ह्याचे काही तुमचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय जे आहे याच्यातून सुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते. तर आजच्या या ऑनलाईन प्रशिक्षणादरम्यान आपण सर्व शेतकरी इथं उपस्थित राहिला आणि शांतचित्ताने ऐकलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो. आणि हा सेशन इथं माझं जे काही आहे माहिती मी इथं थांबतो. स्टॉप शेअर करा, आपण प्रश्न उत्तर घेऊया. ओके, काही प्रश्न असेल तर मीटिंग मध्ये सहभागी कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया स्वतःला अनम्यूट करून अथवा हँड रेज करून अथवा चॅट बॉक्स मध्ये विचारू शकतात. त्याचबरोबर युट्यूब, फेसबुक मधील आणि ट्विटर मधील लाईव्ह जे दर्शक आहेत त्यांनाही सुद्धा आपले प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतायत. कोणाला प्रश्न आहेत का मीटिंग मधले सहभागी? कृपया तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकताय. या संदर्भात तुम्हाला काही माहिती आवश्यक असेल तर मी माझा मोबाईल नंबर इथं देतोय, तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा माहिती संपर्क साधू शकता. महत्वाचं हेच होतं की तुम्हाला या गोष्टीची माहिती होणं आणि
तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचणं आवश्यक होतं, त्याच्यासाठी हा ऑनलाईन सत्र आयोजित केलेला आहे. आता हे जे मी म्हणालो मायनर मिलेट्स जे आहे, तर त्याचं चित्र इथं दिलेलं आहे. तर हे मिलेट्स आपल्या आहारामध्ये कमी होत आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून आहाराकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. जसं आपण उद्योजक होतो त्या पद्धतीनं आहाराकडे सुद्धा आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. कोणाचे प्रश्न आहेत का? कृपया दीक्षित जी, आपण अनम्यूट केले, प्रश्न विचारू शकता. हा, नमस्कार बाबर साहेब. नमस्कार सर, याच्यामध्ये आपण हायेस्ट कॅपॅसिटी काय आहे किती प्रोजेक्टची? नाही तसं नाही, तुमच्या ज्या कॅपॅसिटीनं आहे, आता जर 10 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला राज्य शासनामार्फत त्या समितीमार्फत मिळू शकतं, किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर ती समिती मग वरच्या केंद्र शासनाच्या समितीकडे ते रेफर करते. तर जवळपास तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट देणार आहे तर त्याच्या 25% तुम्हाला बँक कर्जाशी निगडीत तुम्हाला अनुदान मिळते. हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये. बरोबर आहे की, म्हणजे बँक कर्ज आवश्यकच आहे याला. हो हो हो. आणि दुसरा मला एक प्रश्न असा आहे की आम्ही आमचं सोया प्रोसेसिंग युनिट आहे, आम्ही ट्रेनिंग पण करतो, आपल्याला माहिती आहे. हो बरोबर आहे सर. मला अधिकृतरित्या गव्हर्नमेंट सोबत प्रशिक्षण इन्स्टिट्यूट म्हणून पुढे यायचं आहे, तर या योजनेच्या माध्यमातून त्याला काय मदत करता येऊ शकेल का, किंवा त्याचा समाविष्ट याच्यात होईल का? होऊ शकतो. आता कसं आहे माहितीये का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यासाठी ऊस उत्पादन आल्यामुळं जे पहिल्यांदा त्या ऊस उत्पादना संदर्भात काम करत असतील तर त्यांना प्राधान्य देता येतं, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांचा विचार, पायाभूत सुविधांचा विकास असेल, विस्तारीकरण असेल तर त्याच्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी आपण कृषी विभागाशी थोडासा संपर्क साधला तर तुमचं काम होऊ शकतं असं मला वाटतं, किंवा तुम्ही अप्लाय करू शकता विस्तारीकरण करण्यासाठी किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी. आता ऑलरेडी तुमच्याकडे बरंच तुम्ही काम केलेलंच आहे. हो, कसं आहे, आपल्या जरी आता ऊस हे आपल्या जिल्ह्याला रिकमेंड झालेलं फूड असेल, आपल्याकडे आता सोयाबीन हे नगदी पीक झाले सातारा जिल्ह्यामध्ये. तसं सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार सोयाबीन आपला सातारा जिल्ह्यातला शेतकरी उत्पन्न करतोय. हो, सोयाबीनवर पण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आज आहे, भविष्यामध्ये सुद्धा असू शकतं. बरोबर. त्या करता आलं तर तुम्ही पण थोडं लक्ष घाला, आम्हाला काय गाईडलाईन करता आले ऍज अ गव्हर्नमेंट किंवा केबीके म्हणून तुम्ही, तर आम्ही नक्की आवडेल. आणि धन्यवाद, आज छान माहिती दिली त्याबद्दल, थँक्यू. ओके ओके, धन्यवाद दीक्षित साहेब. आणि खरं तर मला इथे सांगू वाटतं की दीक्षित साहेबांचं जे काही सोयाबीन वरचे काम आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं, शास्त्रोक्त पद्धतीनं, शास्त्रीय दृष्ट्या चांगल्या प्रतीचं पदार्थ, वेगवेगळे सोयाबीनवरचे प्रक्रियायुक्त पदार्थ ते सातारा जिल्ह्यामध्ये करतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. धन्यवाद धन्यवाद. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? हॅलो, बोला. हा, नमस्कार. नमस्कार सर, मी धनंजय साळुंखे बोरगाव इथून बोलतोय. हा, बोला सर. याला आवेदन करण्यासाठी काही तारीख आहे का शेवटची, किंवा ऑनलाईन करू शकता तुम्ही? ऑनलाईन सबमिट करा अगोदर, काही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर मग कसं आहे, अगोदर सबमिट तर होणं महत्वाचं आहे. आणि योजनेसाठी काही व्हॅलिडिटी आहे का, की ठराविक 5 वर्षाचा? हो, 5 वर्षासाठीच आहे म्हणलेलं आहे ना. 2021-22 20-21 ते 24-25 पर्यंतच व्हॅलिडिटी आहे. मग तोपर्यंत तुम्हाला ते काम करणं आवश्यक आहे, आणि तोपर्यंतच तुम्ही त्याचा फायदा, लाभ तुम्हाला अनुदे राहणार आहे. चालेल, ओके, धन्यवाद सर. ओके. यामध्ये तुम्ही पण आता प्रक्रिया उद्योगामध्ये उतरक आहात, बरोबर? हो 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 सर, आपण भेटलो. हो, बरोबर आहे, बरोबर. तुम्ही कृषी विज्ञान केंद्राला येऊन गेला. तुम्ही एक प्रगतशील शेतकरी आहात, आणि अशा युवा शेतकऱ्यांनी जर याच्यामध्ये सहभाग नोंदवला तर खऱ्या अर्थानं प्रक्रिया उद्योग म्हणजे उभारण्यासाठी तुमच्यासारख्या युवा शेतकऱ्यांचा हातभार लागू शकतो. नक्कीच सर, आणि तुम्ही पण खूप छान मार्गदर्शन केलं सर, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. ओके. अजून कोणाचे प्रश्न आहेत? एक जिल्हा एक पीक ह्याविषयी थोडीशी शॉर्ट मध्ये माहिती देऊ शकता? साताऱ्यासाठी काय प्रावधान आहे? हा, साताऱ्यासाठी प्रावधान असं आहे की ऊस उत्पादन आहे. मग ऊसापासून रस तयार करणे,
त्याच्यानंतर रसापासून त्याची काकवी असेल आणि काकवीपासून गुळ तयार करणे. गुळापासून जे मूल्यवर्धित पदार्थ आहेत जसे की गुळापासून जसे मोठी गुळाची ढेप असेल तसे छोटे छोटे गुळाचे ढेप असेल किंवा त्याची क्यूब्स असतील किंवा ऊसापासून काजू किसमिस तयार करून त्याची बर्फी असेल, असे वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ तयार करून त्याचं मार्केटिंग ब्रँडिंग तयार करण्यासाठीची पायाभूत सुविधा विकास करण्यासाठीची आर्थिक नियोजनाची उपलब्धता या योजनेमध्ये सातारा जिल्ह्यासाठी ऊस उत्पादनासाठी दिलेली आहे. मग ऊसाचा रस असेल, गुळ असेल, गुऱ्हाळ असेल किंवा त्याच्यापासून होणारे मूल्यवर्धित वेगवेगळे पदार्थ आहेत. जसे की मी सांगितलं काकवी आहे, त्याच्यानंतर गुळ आहे, गुळाचे छोटे छोटे क्यूब्स आहेत की आपण जसं लाडू खातो किंवा गुळाचे लाडू असतील जसं आपण लाडू खातो त्या पद्धतीच्या साईज मध्ये असे वेगवेगळे क्यूब्स. आणि सातारा जिल्ह्यामध्ये असे शेतकरी आहेत की जे या गुळावर काम करतात. आणि ही जी गाईडलाईन्स आहे ही शासनानं निर्धारित केलेली आहे. त्याच्यामुळं कोल्हापूर आणि सातारा हे 2 जिल्हे आणि परभणी हे 3 जिल्हे माझ्यामध्ये ऊस उत्पादनासाठी घेण्यात आलेली आहे. तर या शेतकऱ्यांना किंवा या विषयावर जे काम करणार या विषयाची काही प्रक्रिया उद्योजक असतील तर त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे ऊसाचं गुऱ्हाळ आहे ते ह्यासाठी हे करू शकतात, अप्लाय करू शकतात. बरोबर. मग त्यांना त्याच्यापासून काही त्याचं आधुनिकीकरण करायचं असेल किंवा अजून वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ करायचे असेल, त्यांना अपग्रेडेशन करून मशिनरीज नवीन घ्यायची असतील, वेगवेगळे उत्पन्न पदार्थ तयार करून त्याचं ब्रँडिंग करायचं असेल तर त्या लोकांना याच्यामध्ये प्राधान्य देण्याची सुविधा आहे. ओके. आता कोणीतरी अनम्यूट केलं होतं, कोणाला प्रश्न आहे का विचारू शकता? हो. अजून कोणाला प्रश्न आहे? सक्ते सर प्रश्न झालेत मग. सर्वांचे प्रश्न विचारून झालेले आहेत असं आपण गृहीत धरूया. सर्वांना नमस्कार. आज आपण कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. तर सर्वप्रथम याच्यामध्ये सर्व जे शेतकरी उपस्थित राहिले ज्यांनी आपलं योगदान दिलं, सहभाग घेतला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो. तसंच डॉक्टर कल्याण बाबर सर विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी आज आपल्याला वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत माहिती दिली. शेतकऱ्यांना कसं होतं की काही योजना माहिती होत नाहीत, तसंच त्या योजनांचे जी पाठपुरावा करणं किंवा त्याच्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत हे माहिती होणं जास्त महत्त्वाचं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून कल्याण बाबर सरांनी इत्थंभूत अशी माहिती आज शेतकऱ्यांना दिली. तर याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी बाबर सरांचे आभार व्यक्त करतो. तसंच शेकरू फाउंडेशन ज्यांनी हा प्लॅटफॉर्म कृषी विज्ञान केंद्र बोरगाव साठी उपलब्ध करून दिला, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यंत आम्ही ही माहिती किंवा जे काही तंत्रज्ञान असेल किंवा या योजनांच्या बद्दलची जी माहिती आहे ती पोहोचवू शकलो. तर याबद्दल शेकरू फाउंडेशनचंही आभार व्यक्त करतो. बागल सर असतील त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं आभार व्यक्त करतो. तसंच या प्रशिक्षण हे जे आहे पूर्णपणे यशस्वीपणे राबवण्यासाठी ज्या काही लोकांचं सर्वांचं सहकार्य मिळालं त्या सर्वांनाही मी धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू.